नमस्कार मित्रांनो, आज आपण बॉम्बे हायकोर्टासाठी शिपाई आणि हमाल या पदासाठी झालेल्या 7 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या TCS किंवा IBPS दोघांपैकी एक एक्झाम जी एक्झाम कंडक्ट केली होती त्याचा क्वेश्चन पेपर आपण आज पाहणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्याच क्रमांकाचा क्वेश्चन विचारला आहे इंग्लिशसाठी. Select the correct option with proper punctuation for given sentence below. Rajesh will be traveling to Spain, Germany, Japan and Russia. याच्यामध्ये आपण सिम्पली पाहू शकतो की त्यांना कॉमा द्यायचा आहे. त्याच्यामध्ये अचूक पर्याय क्रमांकाचं उत्तर आहे 3. राजेश विल बी ट्रॅव्हलिंग टू स्पेन, जर्मनी, कॉमा जपान अँड रशिया असं अचूक उत्तर आहे. त्याच प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2 पाहू. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म of present tense from the given option to fill in the blanks for the below sentence. त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्सचं वाक्य त्यांनी बनवायला सांगितलेलं आहे. हेनरी डॉट डॉट 7 hours एव्हरी डे. तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्क्स. हेनरी वर्क्स 7 hours एव्हरी डे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक आपण 3 पाहू. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ कंपॅरिझन फ्रॉम द गिवन ऑप्शन टू कम्प्लीट द बिलो सेंटेन्स. दिस इज द डॉट डॉट एक्सपेन्सिव्ह स्वीटर इन द स्टोअर. अचूक पर्याय क्रमांक आहे लिस्ट. चौथ्या क्रमांकाचं सुपरलेटिव्ह बनवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. दिस इज द लिस्ट एक्सपेन्सिव्ह स्वीटर इन द स्टोअर. आपल्याला माहिती आहे सुपरलेटिव्हमध्ये गुड, बेटर, बेस्ट. बेस्ट हे सुपरलेटिव्हमध्ये येतं, गुड हे पॉझिटिव्हमध्ये येतं आणि बेटर हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतं. तशा पद्धतीचा आहे ते प्रश्न. त्याच्यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 4 पाहू. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा असं त्याने विचारलं आहे. तू ते काम करायचे होतेस. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्तृत्वभाव संकर. हा प्रयोग त्याचं अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 5 आपण पाहू. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट आर्टिकल फ्रॉम द बिलो ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स. मार्क नो आर्टिकल रिक्वायर्ड इफ देर इज अ नो रिक्वायरमेंट ऑफ द आर्टिकल इन द गिवन सेंटेन्स. जर नो असेल तर नो आर्टिकलचं लिहा म्हणून सांगितलं आहे. तर प्रश्न आपण वाचू. व्हेन डॅश डॅश मीटिंग एंडेड दे हॅड अ कॉफी ब्रेक. म्हणजे काय? याचं अचूक उत्तर आहे व्हेन दी मीटिंग एंडेड कॉमा दे हॅड अ ऑफिस ब्रेक. म्हणजे जेव्हा मीटिंग संपेल तेव्हा तुम्ही ऑफिस ब्रेक घेऊ शकता असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 6 आपण पाहू, जो मराठीसाठी त्यांनी विचारला आहे. खालील वाक्याचा संयुक्त वाक्यातील वाक्य प्रकारातील अचूक पर्याय ओळखा. आज उशिरा उठले म्हणून मी व्यायाम केला नाही. सिंपल आहे. ते परिणामवाचक हा वाक्याचा प्रकार आहे. त्याच्यामुळे अचूक पर्याय हे 4 क्रमांकाचं आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 7 आपण पाहू. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ब फ्रॉम द गिवन ऑप्शन इन टू द fill in the blanks for the given sentence. He always dash his office before 8 AM. त्याचा अचूक आन्सर आहे रिचेस. त्यांनी प्रेझेंट टेन्समध्ये बनवायला त्याने प्रेझेंट टेन्समध्ये हा वाक्य जर बनवलं तर तुमच्या लक्षात ही ऑलवेज रिचेस हिज ऑफिस बिफोर 8 AM. हे त्याचं अचूक वर्ब त्यांनी वापरलं आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 8 आपण पाहू. खालील वाक्यातील विधेय ओळखा. आपल्याला माहिती आहे सगळे प्रश्न काही त्यांनी 8वी ते 7वी या गटातीलच त्यांनी विचारलेला आहे. तर प्रश्न काय त्यांनी विचारला आहे. शुभम गिल आजच्या सामन्यात चांगला खेळला. तर खेळला हे विधेय आहे आणि उद्देश काय? शुभम गिल आजच्या सामन्यात चांगला हा उद्देश आहे. त्याच्यामुळे खेळला हे विधेयाचं पर्याय क्रमांक 2 क्रमांकाचं अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 9 आपण पाहू. खालील शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. ज्ञातचा विरुद्धार्थी शब्द का होईल तर अज्ञात. पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 10 आपण पाहू. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शेजार धर्म या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे तर शेजारच्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत म्हणजे शेजार धर्म. तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर. बाकीचे पर्याय तुम्ही पाहू शकता जे त्याला न जुळणारे आहेत. त्याचप्रमाणे त्या जनरल नॉलेजवरती प्रश्न विचारलेला आहे 11व्या क्रमांकाचा. पुढीलपैकी कोणत्या साहित्यात अवतारांच्या संकल्पनेची म्हणजेच ईश्वराचे अवतार घेणे पूर्ण मांडणी केली गेली आहे. तर पुराणामध्ये ईश्वराचे अवतार घेणे याची मांडणी केलेली आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचे अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 12 आपण पाहू शकतो.
अथर्व वेदांशी खालीलपैकी कोणते ब्राह्मण संबंधित आहे? तर गोपद ब्राह्मण. पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 13 आपण पाहू. सुमन शर्मा यांना 1983 या वर्षी खालीलपैकी कोणत्या प्रकारात अर्जुन पुरस्कार मिळाला होता? तर बास्केटबॉल या खेळ प्रकारामध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता 1983 या वर्षी. तर त्याचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आहे. तर प्रश्न क्रमांक 14 आपण पाहू. बांगलादेशात ब्रह्मपुत्रा ही टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. तर ब्रह्मपुत्राला बांगलादेशामध्ये दुसरे नाव जमुना असे आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 15 आपण पाहू. क्रिकेट खेळाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? त्यासाठी त्यांनी 2 स्टेटमेंट दिले आहेत. फलंदाजाचे पोहोच अंतर बॅट्समन जिथं पोचतो संपुष्टात येईपर्यंत चेंडू टाकला तर LBWचा निर्णय करता येत नाही. तसेच त्याने दुसरा स्टेटमेंट दिला आहे. चेंडूबद्दल असलेले चेंडू पायाला लागत नसेल तर यष्टिरक्षकाने चेंडू पकडला तर फलंदाजाला आऊट केले जाऊ शकते. तर याच्यासाठी केवळ 2 दुसरे स्टेटमेंट हे अचूक आहे. LBW हे त्याने दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये त्याने मला वाटतं एक्सप्लेन केलं आहे. क्रिकेटबद्दल मला तेवढं माहिती नाही, पण प्रश्न क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 16 आपण पाहू. खालीलपैकी कोणते एकपेशीय सजीवांचे उदाहरण आहे? त्याच्यामध्ये त्याने 2 एकपेशी उदाहरणं दिली आहेत. पहिलं आहे क्लॅमिडोमोनास आणि दुसरं आहे पॅरामेशियम. हे दोन्हीही एकपेशी आहेत. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 3 हे त्याचे अचूक उत्तर आहे. 1 आणि 2 हे दोन्ही. त्याचप्रमाणे आपण प्रश्न क्रमांक 17 पाहू. परमसत्ता पॅरामाउंटसीचे नवीन धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत सुरू करण्यात आले? तर त्याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. लॉर्ड हेस्टिंग्ज या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत परमसत्ता हे नवीन धोरण लागू केले होते. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 18 आपण पाहू. भारत आपल्या प्राणी समृद्धीबाबतीत समृद्ध आहे. यात अंदाजे टिंबटिंब प्राण्यांच्या प्रजाती आहेत. तर आपल्याकडे 90,000 प्राण्यांच्या प्रजाती आहेत भारतामध्ये. त्यासाठी आपण भारत समृद्ध सुद्धा आहे. हे त्याचा पर्याय क्रमांक 1 हे त्याचा अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे आपण 19वा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती टेकडी द्विकल्पीय पठाराचा विस्तार भाग आहे? तर याचं स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहेत. गारो टेकड्या, खासी टेकड्या आणि मणिपुरी टेकड्या. तर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. केवळ 2 आणि 3 म्हणजे गारो टेकड्या आणि खासी टेकड्या या द्विकल्पीय पठाराच्या विस्ताराचा भाग आहेत. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 20 आपण पाहू. मेजर ध्यानचंद पुरस्काराबाबत पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? तर त्यांनी 2 स्टेटमेंट दिलेत. पहिली स्टेटमेंट 1985 मध्ये भारत सरकारने क्रीडा प्रशिक्षणातील उच्च गुणवत्तेला सन्मानित करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात केली. आणि स्टेटमेंट दुसरी आहे. या पुरस्कारामध्ये 15 लाख रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते. तर याचं उत्तर दोन्ही स्टेटमेंट करेक्ट असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचे अचूक उत्तर आहे. 1 आणि 2 हे दोन्ही लक्षात ठेवा, विचारू शकतात. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 21 आपण पाहू. गाव आणि शहरामध्ये यांत्रिक पद्धतीने सेप्टिक टँक साफसफाई आणि गटार साफ करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना केंद्र सरकारने सुरू केली? तर नमस्ते ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. सेप्टिक टँक आणि गटारे साफ करण्यासाठी लक्षात ठेवा, विचारू शकतात. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 22 आपण पाहू. टिंबटिंब नावाच्या पुस्तकात बौद्ध संघांसाठी विनय पठात आलेले नियम लिहिले होते. तर त्याचं अचूक उत्तर आहे विनय पिटक. विनय पिटक हे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 23 आपण पाहू. कोणते जीवनसत्व हे आपल्या शरीराला हाडे, दातांसाठी कॅल्शियम वापरण्यासाठी मदत करते? तर हे D जीवनसत्व आहे. हा मला वाटतं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मागे जी स्वतः हायकोर्टाने कंडक्ट केली होती त्या एक्झाममध्ये सुद्धा त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा D विटॅमिन सत्व हे आपल्या हाडांच्या वाढीसाठी गरजेचे असतात, जे सूर्यापासून आपल्याला भेटले जाते. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 24 आपण पाहू. 1857च्या उठावाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्य प्रकारे जुळते? नानासाहेब कानपूर आणि बेगम हजरत त्या दोन्ही जोड्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 1 आणि 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आपल्या संविधानात प्रश्न क्रमांक 25 आपण पाहू. आपल्या संविधानात खालीलपैकी कोणता उल्लेख नाही? तर अस्पृश्यता नष्ट झालेली नाही हा आपल्या संविधानात उत्तर नाही आहे. बाकीचे सगळे काही गोष्टी आहेत त्या आपल्या संविधानात त्यांचा उल्लेख आहे. तसंच आपण पाहू. पहिला आहे कोणत्याही व्यक्तीचा त्याचा धर्म, वंश, जात इत्यादी आधारांवर भेदभाव केला जाऊ शकत नाही. दुसरा आहे कायद्यापुढे प्रत्येक
ती समान आहे. आणि चौथी स्टेटमेंट आहे, प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी प्रवेश आहे. आणि अस्पृश्य प्रश्न क्रमांकाचा 25वा जसं आपण पाहिला की आपल्या संविधानाने खालीलपैकी कोणता उल्लेख नाही, आपण जसं पाहिलायच त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 26वा पाहू आपण की भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान डिसेंबर 2023 विनबॅक्स 2023 हा सराव केला गेला होता. तर भारत आणि व्हिएतनाममध्ये हा सराव केला गेला होता 2023 त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 27वा आपण पाहू, पब्लिक अफेअर्स फोरम ऑफ इंडिया PAFIच्या 10व्या वार्षिक फोरममध्ये आउटस्टँडिंग वुमन कम्युनिकेटर हा पुरस्कार कोणी मिळवला? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आरती आहुजा याने हा मिळवला होता पुरस्कार. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 28वा आपण पाहू, भारत सरकारने ... आणीबाणीच्या काळात माध्यमावर सेन्सॉरशिप लादली होती. तर 1975 आणि 77च्या दरम्यान भारत सरकारने जेव्हा इंदिरा गांधी आणीबाणी लावली होती त्यावेळेचा हा कालखंड आहे, लक्षात ठेवा. 75 नंतर त्यांनी मराठा आणीबाणी लावली होती. तसेच प्रश्न क्रमांक 29वा पाहू आपण, ऑक्सॅलिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये आढळते? तर पालिकमध्ये ऑक्सॅलिक आम्ल आढळते. सगळे प्रश्न त्यांनी मला वाटतं 4थी ते 8वी दरम्यानचे त्यांनी विचारलेला हा आपल्याला झालेला आहे 5वी ते 6वीमध्ये असताना. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे, पालकमध्ये ऑक्सॅलिक आम्ल आढळतं. तसंच प्रश्न क्रमांक याच रिलेटेड जर प्रश्न आपण पाहिले, लिंबामध्ये काय आढळतं, संत्र्यामध्ये कुठलं ॲसिड आढळतं, हे जर पाहिलं तर आपल्याला प्रश्नपत्रिका सोडताना कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. तसेच प्रश्न क्रमांक 30वा आपण पाहू, सिंधू व्हॅली गव्हर्नर जनरल असताना आपल्या बाबांनी टिंबमध्ये आपले प्रदेश कंपनीज देण्यास भाग पाडले गेले होते. तर 1801 ही घटना घडली होती. तर प्रश्न 30 प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत, आपण पाहू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन नेहमी भेटत जाईल.